झी 24 तास एक पाऊल पुढे। रिओ दी जानेरो म्हणजे पर्यटकांचं हॉट डेस्टिनेशन। निळाशार समुद्राची खोलाई, क्रिस्टल रेंडटॉरची भव्यता, सांबा नृत्याचा नाद आणि कार्निवलची मौज मजा मस्ती यासारख्या पारंपरिक वातावरणात आयुष्य जगणाऱ्या रिओ वासियांची जीवनशैली आता मात्र बदलतीये। 2016 साली होत असलेल्या ऑलिम्पिक्ससाठी रिओ दी जानेरोत अनेक पायाभूत गोष्टी नव्यानं बांधण्यात आल्यात आणि या सगळ्याची निर्मिती करताना पर्यावरणाचा विचार, शहराच्या सौंदर्यात भर आणि भविष्यकालीन विचार आणि या सगळ्याहून महत्त्वाचं म्हणजे नव्या अर्थव्यवस्थेचा विचार, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जात असल्यानं रिओच्या नव्या ऑलिम्पिक नगरीचा बारकाईनं विचार करणं महत्त्वाचं ठरतंय। मुळातच निसर्गरम्य असणाऱ्या रिओ दी जानेरोच्या शिरपेचात 2016 साली ऑलिम्पिक आयोजनाचा तुरा खोवला जाणार आहे। आम्ही तुम्हाला घडवणार आहोत या जादुई नगरीची सफर। डेवडाला, मरक्काना, कोपाकाबाना आणि बारा या 4 ठिकाणी या अनेक स्पर्धा रंगणार आहेत। तुम्ही पाहत असलेली ही शहरं हायपर लिंकनं आणि ऑलिम्पिक मार्गानं जोडली जाणार आहेत। सुरुवात करूया 12 मध्ये होत असलेल्या इव्हेंट पासून। या 16 प्रशस्त इमारती आहेत ऑलिम्पिक आणि प्री ऑलिम्पिक व्हिलेज। जगभरच्या खेळाडूंना आदरातिथ्याची एक वेगळी ओळख या ठिकाणी मिळेल। त्यानंतर समोर दिसतायत त्या वेटलिफ्टिंग हॉल, बॅडमिंटन कोर्ट, बॉक्सिंग हॉल आणि टेबल टेनिस कोर्टच्या वास्तू। या आंतरराष्ट्रीय सोहळ्यासाठी जगभरातले प्रतिनिधी येणार आणि म्हणून त्यांच्यासाठी असलेलं हे मीडिया व्हिलेज। मीडिया व्हिलेज नंतर दिसतायत त्या आयबीसी आणि एमपीसी पार्क, कोर्ट आणि सायकलिंग ट्रॅक। या निळाशार सागराच्या साक्षीनं रंगेल स्विमिंग, सिंक्रोनाइज स्विमिंग, जिम्नॅस्टिक, डायव्हिंग आणि वॉटर पोलो या खेळांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय। पर्यावरणाला कुठलाही छेद न देत मार्गाची रचना करण्यात आली आहे आणि याच प्रशस्त मार्गावरून असेल ऑलिम्पिकचा उत्साह। 6 लेन हायवे हाही जगभरच्या क्रीडा रसिकांना आपल्या आदरातिथ्याची वेगळी ओळख करून देईल। 12 नंतर जाऊयात देवडोरो भागात। सुरुवातीला दिसतंय ते हे इक्वेट्रियन ग्राउंड, त्यानंतर हे मॉडेल पेट्रोलेशन, शूटिंग आणि फेन्सिंगचं ग्राउंड। आणि या हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत खेळले जातील माउंटेन बाईक, कानोए कायम सलाम आणि BMX क्रीडा प्रकार। मरक्कानामध्ये सर्वात जास्त आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले ॲथलेटिक्स गेम खेळले जातील। फुटबॉल ग्राउंड आणि त्याचबरोबर याच मैदानात सेरेमनीची आतषबाजी केली जाईल। अगदी बाजूलाच व्हॉलीबॉलच्या स्पर्धा रंगतील आणि या भव्य पॅव्हेलियनमध्ये रंगतील मॅरेथॉन आणि आर्चरीच्या स्पर्धा। कोपाकाबानाला सेलिंगच्या स्पर्धा रंगतील। दूरवर दिसणाऱ्या ट्रॅकवर रोड सायकलिंग आणि रेस वॉक होईल। निसर्गरम्य किनाऱ्यांच्या या रिओ दी जानेरोत सगळ्यात आकर्षण असेल ते बीच व्हॉलीबॉलचं। या निळाशार सागरात मॅरेथॉन स्विमिंग आणि ट्रायथलॉनच्या स्पर्धा होतील। त्याचप्रमाणे या किनाऱ्यावर रोईंग आणि नोईंग कायमचे खेळ होतील। निसर्गानं वरदहस्त उधळण केलेलं हे अप्रतिम शहर 2016 साठी सज्ज होतंय। जबरदस्त नियोजनात कुठलीही कसर राहू नये यासाठी सारेच जण झटतायत। आजपर्यंत रिओ दी जानेरोची ओळख ही या स्टॅच्यू एवढीच होती। क्रिस्टल रेंडटॉर बरोबरच आता रिओ दी जानेरो सज्ज होतंय ते जगाच्या स्वागताला, 2016च्या ऑलिम्पिक सोहळ्याला। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।